खरं तर गेल्या 4-5 दिवसापूर्वी वाल्मिकी समाजातील तरुण अक्षरशः 20 वर्षाच्या आतील तरुण असेल त्याची खरं तर गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी भर चौकात हत्या केली आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही यश ढाका कुटुंबियांच्या घरी गेलो. ढाका कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांचं सांत्वन केलं. परंतु तिथे गेल्याच्या नंतर असं लक्षात आलं की ढाका कुटुंबीय हे वाल्मिकी समाजातील अतिशय महाराष्ट्रात मायक्रो असणारा समाज आणि त्याचे वडील यशचे वडील हे पत्रकारितेमध्ये असणार आहे आणि ते इतक्या पत्रकारितेत असताना सुद्धा या जिल्ह्यातील अनेक नेते स्वतःला न्यायदाते म्हणून घेतात. कुणावर अन्याय झाला तर आम्ही समोर येतोय असं बोलतात. परंतु यश ढाकांची निर्गुणपणे हत्या झाली, त्याच्या मारेकऱ्यांना अटक व्हावी किंवा यश ढाकांना न्याय मिळावा यासाठी या राज्यातील स्वतःला मशीमा म्हणून घेणारे आणि आमचे खरं तर अंबड तालुक्याचे घर जावाई आणि सासऱ्याचे पडून तुकडे मोडत असणारा जरांगे जो संतोष अण्णा देशमुखांच्या प्रकरणात प्रेसवर प्रेस घेत होता आणि तिथं फक्त याचं कारण होतं की तिथले आरोपी वंजारी होते आणि यश ढाका प्रकरणामध्ये मराठा आरोपी आहेत आणि त्यावेळी आम्ही सुद्धा बोलत किंवा संतोष अण्णा देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक झाली पाहिजे, त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे. परंतु आज आमचे आंबडचे घर जावई याच्यामध्ये अक्षरशः तोंड दाखवायला तयार नाहीत आणि स्वतःला समाजसेविका म्हणून घेणाऱ्या आमच्या भगिनी मुंबईच्या अंजलीताई दमानिया यांनी सुद्धा बीडकडे अक्षरशः तोंड लपवण्याचं काम केलं. या यश ढाका प्रकरणात त्यांनी कुठलंही भ्र काढलं नाही. विशेषतः काही 2-4 दिवस त्याच्यापूर्वी 2-5-6 दिवसापूर्वी आमचा करवर असेल त्याच्या सुद्धा अतिशय हत्या करण्याचा प्रयत्न झाला. संतोष अण्णा देशमुखांप्रमाणे त्यांनी सुद्धा पाणी मागितलं तर त्याच्या तोंडावर लघुशंका करण्याचं काम या जातीवाद्यांनी केलं. पण इथं सुद्धा हे लोक कोणी बोलत नाहीत. का बोलत नाहीत हे अतिशय चुकीचं आहे. समाज कोणताही असून आणि खरं तर या वाल्मिकी समाजासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. स्वतःला समाजसेवक, स्वतःला न्यायदाते म्हणून घेणाऱ्यांनी आलं पाहिजे आणि खरं तर या जिल्ह्याचे प्रतिनिधी बजरंगी सोनवणे असतील हे कुठं गायब झालेत मला कळत नाही. यांनी म्हणजे स्वतःच्या ऊर बढवून घेणारे आणि मी खूप असा आहे तसा आहे म्हणून घेणारे आणि पाणी सध्या पाऊस पडतोय आणि याच्यामध्ये सुद्धा पाणी करताना त्यांनी कपड्याला सुद्धा डाग पडून द्यायला नाही असे बजरंग सोनवणे कुठं गायब झालेत. या मतदारसंघाचे विधानसभा मतदारसंघाचे संदीप क्षीरसागर कुठं गायब झालेत. यांचं कर्तव्य, यांची जबाबदारी आहे ढाका कुटुंबियाला न्याय देण्याचं काम आणि त्यांनी खरं तर ढाका कुटुंबियांना न्याय देण्यासाठी जर रस्त्यावर उतरले तर आमच्यासारखे सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत उतरू. परंतु त्या ढाका कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे, त्या करवनच्या मारेकऱ्यांना अटक झाली पाहिजे ही आमची मागणी. आज आम्ही पोलीस अधीक्षक नवनीतजी कावत यांची सुद्धा भेट घेतली आणि त्यांना सखोल चौकशी करून जे आरोपी आहेत, आमचं काही त्या जरांगीसारखं नाही कुणाला उचला आकाचा आका हे आम्ही कधी म्हणत नाही. जे त्याच्यामध्ये आरोपी आहेत त्यांना तुम्ही तात्काळ अटक करा, त्यांच्यावर कारवाई करा आणि त्या ढाका कुटुंबियांना न्याय द्या, करवरला न्याय द्या ही आज आम्ही मागणी केली. त्याप्रमाणे हे कधी करतील याची आम्ही वाट पाहतोय. दमानियाताई असतील, बजरंग सोनवणे असतील, संदीप क्षीरसागर असतील आणि स्वतःला खूप महान नेता समजून घेणारा आमचा जालन्याचा आंबडचा घर जावाई तो कधी याच्यामध्ये उतरतो ही आम्ही वाट पाहतोय. त्यांनी याच्यामध्ये बोलावं आणि ढाका कुटुंबियाला न्याय द्यावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.